नमस्कार. सकाळचे 9 वाजता बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बातम्या आता सविस्तर पाहूयात. पुढचे 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका. भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना या सूचना देण्यात आल्या. मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी 8 ते 10 दिवस लागणार आहेत. त्यामुळे कुणीच मुंबई बाहेर जाऊ नये अशा सूचना नगरसेवकांना देण्यात आल्या. महापौर पदाचं आरक्षण जाहीर झाल्यावर भाजप सत्ता स्थापनेचा दावा करू शकतं. आणि यावर अधिकची माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत सध्या जोडले गेलेले आहेत. महेंद्र, भाजपच्या नगरसेवकांना सूचना देण्यात आलेत. मुंबई बाहेर जाऊ नये अशा सूचना आहेत. नेमक्या काय काय सूचना दिल्या? नक्कीच कल्याणी मॅम, 2 दिवसापूर्वी वसंत स्मृती दादर येथे नवनिर्वाचित जे नगरसेवक आहेत ते निवडून आले. त्यांची ओळख व्हावी यासाठी सर्व मुख्यमंत्र्यांनी सर्वांना बोलवलं होतं आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनीही कार्यकर्त्यांशी ओळख करून घेतली होती. त्यावेळेस कार्यकर्त्यांनाही सूचना देण्यात आल्या होत्या. जे उमेदवार आहेत निवडून आलेले त्यांनी कुठेही मुंबईच्या बाहेर जाऊ नये, कारण निवडून आल्यावरती काहींनी जे ते देवदर्शन करावे, अशा काही कुठे जाण्याची इच्छा असेल तर ती सध्या तशीच ठेवावी. कारण महापौर जो पदाचं आरक्षण आहे ते झाल्यानंतर भाजप सत्ता स्थापनेचा दावा करेल आणि तोपर्यंत मुंबईत जे नगरसेवक निवडून आले आहेत त्यांनी सध्या मुंबई सोडून कुठेही जाऊ नये असं जे आहे त्या भाजपकडूनही सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. नक्कीच महेंद्र, या सगळ्या नगरसेवकांना सूचना देण्यात आल्या. त्यामुळे आता फडणवीस दाऊसवरून परत आल्यानंतर कशा पद्धतीने आता पुढची प्रक्रिया असते हे पाहणं महत्त्वाचं आहे. आमच्यासोबत अशाच पद्धतीने जोडलेले राहा. आपण पुढच्या बातमीकडे आता वळूयात.